मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। मारवाड़ी बोलेगा सर मेरे मजाक में किया, मिजान वाला भविष्य में मजाक ऐसा मजाक मारवाड़ी क्यों बोलेगा? हाँ बोलतो सर, मारवाड़ी 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 में बात करणे का मी याला 3 वेळा विचारलं क्यों 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 3 वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का मराठी में बात करने का नहीं अभी मुंबई बीजेपी का मुंबई मारवाड़ी का आता ह्याच्यावर तोडगा काय? मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। मारवाड़ी बोलेगा सर मेरे मजाक में किया, मिजान वाला भविष्य में मजाक ऐसा मजाक मारवाड़ी क्यों बोलेगा? मजाक ऐसा मजाक मारवाड़ी क्यों बोलेगा? मजाक ऐसा मजाक मारवाड़ी क्यों बोलेगा? मैंने उनको ऐसा बोल दिया कि अभी अभी बीजेपी आ गया, मारवाड़ी बोलो तो सर इतना बोला, सॉरी हो गया मेरे से, ऐसा मालूम था सर, सॉरी हो गया। मारवाड़ी क्यों बोलेगा? सर मराठी में बोलेंगे ना। बोला काय केलं तू? मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। नमस्कार, जय महाराष्ट्र। आम्ही इथे सर्व बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबारी विधानसभेचे महाराष्ट्र सैनिक नुकतंच या कार्यालयामध्ये काही महिला एक प्रश्न घेऊन आल्या होत्या की खेतवाडीमध्ये गिरगावातील खेतवाडी या विभागात एका मारवाडी व्यापाऱ्याने मराठी महिलांना मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला। तसेच यापुढे महाराष्ट्रामध्ये भाजपाचे सरकार आहे आणि मारवाडीतच बोललं पाहिजे, मराठीत बोललेलं आम्ही सहन करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। आज आपल्या मनसे कार्यालयामध्ये या ताई आपल्या खेतवाडीतल्या रहिवासी आहेत। आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे मराठीबद्दल काही गोष्टी बोलल्या। काही जवळ तुम्ही 2 मिनिटं सांगा काय बोलला। मी विमल मस्कर, मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले। ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं। हा बोलतो मारवाड़ी 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 में बात करने का मी याला 3 वेळा विचारलं क्यों 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 3 वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का मराठी में बात करने का नहीं अभी मुंबई बीजेपी का मुंबई मारवाड़ी का आता ह्याच्यावर तोडगा काय? सॉरी बा, मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे। आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं की ये हमारे में झगड़ा लगाने का काम कर रहे हैं। तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं? आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही। तुम्हाला ओळखच पाहिजे का? तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का? म्हणजे ह्या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना, मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करायचा? मेरे पास सामान लेना है। भाई बोला मैं खाली खेतन वाले भाभी था, मैंने उनको ऐसा बोल दिया कि अभी अभी बीजेपी आ गया, मारवाड़ी बोलो तो सर इतना बोला, सॉरी हो गया मेरे से, ऐसा मालूम था सर, सॉरी हो गया। मारवाड़ी क्यों बोलेगा? सर मराठी में बोलेंगे ना। बोला काय केलं तू? मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। मारवाड़ी बोलेगा सर मेरे मजाक में किया, मिजान त्याला जेव्हा इथे ह्या कार्यालयात बोलवण्यात आलं, त्याला जाब विचारण्यात आला, त्याने पक्षाची सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची आणि मराठी भाषिकांची जाहीर माफी मागितली। मजाक ऐसा मजाक मजाक ऐसा मजाक त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जो काही चोप द्यायचा होता तो दिला। पण ह्या व्हिडिओ करण्यामागे, या व्हिडिओ मागे सांगण्यामागे एकच कारण आहे की ह्या मारवाडी लोकांची, या गुजराती लोकांची किंवा परप्रांतीय लोकांची ही दादागिरी हा महाराष्ट्र आपला मराठी माणूस किती वर्ष अजून खपवून गेला। मराठी माणूस हा सहनशील आहे, ज्याने कधीही इतर लोकांचा, इतर भाषिक लोकांचा अपमान केलेला नाहीये। त्याने त्या लोकांना या महाराष्ट्रात सामावून घेतलंय, त्यांच्या भाषेचा योग्य सन्मान केलेला आहे। पण हे इतर भाषिक लोक आपल्या मराठी माणसाला, आपल्या मराठी भाषेला
अजून किती त्रास देणार आहे. त्या मारवाडी व्यक्तीने चक्क त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्याला जे मार देताना जो व्हिडिओ आलाय त्याच्यामध्ये त्याने कबूल केलेलं आहे की त्याने जे वक्तव्य केलेलं होतं की भाजपाचं सरकार आलंय आणि आता मारवाडीमध्येच बोलणार, याचा अर्थ भारतीय जनता पार्टी या लोकांना सपोर्ट करते का? याचा अर्थ भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे का? याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज जे भारतीय जनता पार्टीला जे राक्षसी बहुमत मिळालंय त्याच्यामुळे ह्या लोकांचा एवढा आवाज वाढलेला आहे का? हे खूप प्रश्न आहेत. हे प्रश्न मराठी माणसाला पण पडले पाहिजे की आपल्या मागे जो पक्ष खंबीरपणे उभा राहतो, आपण मतदानाच्या दिवशी त्याचा विचार करत नाही आहोत. तर मराठी माणसाने पण या पुढच्या निवडणुकीमध्ये जर मराठी म्हणून सन्मानाने जगायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. तरच ही मराठी भाषा या महाराष्ट्रात टिकून राहील. नाहीतर पुढचं काय होईल याचा सर्व आपण विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.